हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी. चला तर आज काय नाही ते बघा, पंचकोनी ब्लाऊजची मागील आपण गळ्याची डिझाईन बघणार. तो व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. सगळ्यात अगोदर ब्लाऊज खाली मांडून घेतलेले, त्याच्यावर अस्तर मांडलेलं आहे. तर आपण बॅक कटिंग केलं आहे त्याचं बघा. पहिल्यांदा अगोदर काय करायचं, आपलं शोल्डरचं मग टाकून घ्यायचं, आपला गळा टाकायचा. गळा किती आहे बघा, तिथं गळा मी 11 टाकलेला आहे. आपण जरी गळा 11चा टाकला असं म्हणजे तयार होऊन गळा आपला 11.5चा मी घेणार, तयार होऊन 11चा गळा राहणार आहे. पण मी इथं बघा खालच्या साईडनं एक्स्ट्रा वाढून घेणार, कारण खालच्या साईडला आपण डिझाईन करणार आहोत. त्यामुळे बघा मी दाखवते. हो का, खालच्या साईडला जरासं पंचकोनी कुरव घेऊन जिथं आपण 11चं माप टाकले ना, 11.5चं, तो खाली बघा मी असं 1 इंच घेतलेलं आहे. म्हणजे 1 इंच म्हणजे बरोबर आपला गळा वरती येणार आहे. आपण मध्ये बघा छान अशी डिझाईन करणार आहोत. त्यामुळे डिझाईन केल्यामुळे आपला गळा बरोबर वरती पट्टी राहणार आहे. जेवढी तुमची पट्टी मापाची तेवढी अशी पट्टीचं माप घ्या. आणि जरी असा गळा कट केला का नाही तरी बरोबर आपण डिझाईन केली का नाही, बरोबर आपला ह्याचा मापात गळा येणार आहे. आता मी पंचकोनी शेप देऊन कट करून घेतलेलं आहे. आता बघा तुम्हाला वाटतं असं पट्टी इथं छोटी राहिलेली आहे, पण आपण इथं बघा छान असं साडीतलं कॉम्बिनेशन आपण छान अशी डिझाईन करणार. त्यामुळे गळा बरोबर व्यवस्थित एकसारखा येणार आहे. म्हणजे जेवढी आपलं पट्टी आहे तेवढी व्यवस्थित बघा. मी ब्लाऊजच्या पिसावर अस्तर मांडून घेतलेलं आहे आणि टिच करायला घेऊया. सगळ्यात अगोदर टिच करताना बघा आहे असं ठेवून पाव जरा टिच करून घ्यायचं. व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. कानेकोपऱ्यावर शिलाई देताना व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. कारण आता बघा आपण जरी 11.5चा गळा घेतला असताना तर आपण जरा बघा आता इथं खालच्या साईडला 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. म्हणजे बरोबर आपल्याला गळा बरोबर आपला बरोबर होणार आहे. कारण आपण इथं पंचकोनी डिझाईन केली की नाही तरी आपण छान अशी बघा ते साडीतलं कॉम्बिनेशन अशी डिझाईन करणार त्रिकोणी लावून. त्यामुळे आपला गळा वरती येणार आहे. बघा आता व्यवस्थित असं कानेकोपऱ्यानं व्यवस्थित छान असं टिच करून घेऊया. जसं कानेकोपरे आहेत ना, म्हणजे त्रिकोणी आपले कोणी, त्याच्यानं व्यवस्थित असं एकसारखं धरून टिच करून घ्यायचं. आता बघा हे टिच करून झाले. आता बघा त्रिकोणी जिथं बघा आपले 3 कोण आहेत ना, त्याच्यावर आपण बघा थोडंसं असं कट करून घेणार. म्हणजे आपला गळा वगैरे निघताना व्यवस्थित असं छान बाहेर निघतो. व्यवस्थित असं हलकंसं कट करून घ्यायचं थोडंसं, म्हणजे व्यवस्थित बघा आपला गळा निघतो आणि फिनिशिंग वगैरे छान येतं. आता इथं बघा दाब शिलाई घेऊया. दाब शिलाई देताना बघा अस्तरवर दाब शिलाई देऊन घ्यायची. जरी तुम्हाला इथं डिझाईनच्या काळात कॅनव्हास पेपर वापरायला कॅनव्हास पेपरला तरी चालेल. आता बघा पुढच्या साईड फक्त देताना जिथं कोण आहेत ना तिथं टिच करायचं नाही, फक्त तिथनं पुढं घ्यायचं आणि व्यवस्थित बघा कपडा अस्तरवर सरायचा आणि दाब शिलाई देऊन घ्यायची. पुढं परत दाब उचलून घ्यायचा आणि असं दाब शिलाई देऊन घ्यायची. फक्त जिथे कोण आहेत ना तिथं फक्त टिच करायचं नाही. व्यवस्थित बघा सगळ्या ह्याला छान असं दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई देऊन झाली की धागे वगैरे कट करून घ्यायचे. धागे वगैरे कट करून झालेले आहेत. आता बघा व्यवस्थित आपला गळा आहे असं बाहेर काढून घेऊया. म्हणजे खालच्या साईडला असताना वरच्या साईडला ब्लाऊज आला का नाही की त्याच्यानं शिलाई करायला नाही. शिलाई पण आहे असं व्यवस्थित करून घ्यायची. व्यवस्थित कुठं गुढी येणार नाही याची काळजी घ्यायची. ना वरून आहे असं फक्त कान्याकोपऱ्यानं पण व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे व्यवस्थित आपले त्रिकोण आपला पंचकोनी शेप हा छान असा दिसला पाहिजे. जरी माझ्या चॅनलवर नवीन असेल ना तर फॅशन आयडिया बाय PI या यूट्यूब चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि जरी असंच वेगवेगळं कटिंग बघायचं असेल नक्की मला कमेंट करून सांगा. मी सहज सोप्या रीतीने तुम्हाला कटिंग आणि टिचिंग दाखवेन. आता व्यवस्थित हो का गळ्याला स्टिच करून झालेला आहे. आता आपण बघा वरचा ब्लाऊजचा कपडा अस्तरला जोडून घेऊया. जसा खालचा अस्तर आहे ना तेवढेच आपण व्यवस्थित असं ही करून घेऊया, जोडून घेऊया. जोडताना पण आता बघा अस्तर आपण बरोबर घेतलेलं असं, पण ब्लाऊजचा कपडा एक्स्ट्रा घेतलेला तर एक्स्ट्रा कपडा आपण ब्लाऊजचा कट करत असतो. तसं व्यवस्थित बघा खालच्या अस्तरवरचा ब्लाऊज व्यवस्थित आहे तेवढंच सगळीकडे आपण जोडून घेणार आहोत. जोडताना जरी वाटतं तरी मोठ्या शिलाईवर जोडलं तरी चालेल, काय तो स्टिचिंगमध्ये जाणार आहे. व्यवस्थित आहे असं धरून बघा गोडी वगैरे काढून असं सरकून कपडा पूर्ण सगळ्या ब्लाऊजला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. एकसारखं बघा जोडून झालेला आहे. आता बघा ब्लाऊजचा एक्स्ट्रा कपडा होता आपण कटिंग करून घेऊया. फक्त व्यवस्थित कट करताना काळजी घ्यायची की बाहेर आतला अस्तर कट केला जाऊ नये. व्यवस्थित असं बघा कट करून झालेलं आहे. आता बघा बरोबर आता मध्ये करून घ्यायचा. मध्ये करून झालं की बघा बंद बाजूकडनं म्हणजे कमरची मध्ये पटल्या तिथून ना रुंदी 4 इंच उंची 4 इंच आपण टक्स टाकून घेणार आहोत.
बघा गळ्याकडनं व्यवस्थित 4चा उंची 4ची असं टक्स टाकून घ्यायचा. व्यवस्थित असं बघा त्रिकोणी शेपमध्ये धरायचं आणि अर्धा इंचावरून असं शिलाई करत यायचं. वर तिरकस असं शिलाई देऊन घ्यायची. जेवढं आपण 4 इंचाचं माप टाकलं तेवढं असं दुसऱ्या साईडनं खाल्ल्या साईडनं अर्धा इंच धरायचं. म्हणजे डबल धरलेलं आहे त्यावर 1 इंचाचं आपलं व्यवस्थित बघा असं टक्स येतो. छान असं बघा आपलं टक्स देऊन झालेलं आहे. आता बघा आपण पट्टी जोडायला घेऊ. इथं बघा मी 2 इंच पट्टी घेतलेली आहे. थोडंसं अंतर ठेवून बरोबर वरच्या ब्लाऊजवरनं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर व्यवस्थित दोन्ही कपडे खालची कमरपट्टी व्यवस्थित धरायचं आणि टिच करून घ्यायचं. परत ना सरळ आहे असं ठेवायचं आणि दाब शिलाई अस्तरवर देऊन घ्यायची. व्यवस्थित कपडा सरकायचा आणि दाब शिलाई कधी देताना अस्तरवर देऊन घ्यायची आतल्या पट्टीवर आणि डबल फोल्ड करायचं आणि व्यवस्थित बघा असं कमरेला कमरपट्टी लावून घ्यायची. कमरपट्टी लावल्याने कमरेत ब्लाऊज व्यवस्थित बसतो. फिटिंग वगैरे छान बसतं. कमरेत ब्लाऊज उचलत नाही. आता बघा साईडला एक्स्ट्रा कपडा आपण घेतलेला तो व्यवस्थित असा कट करून घेऊया. छान असं बघा पंचकोनी गळा आपला तयार झाले. चला आता पुढे काय करायचं बघा. तयार तर गळा करून घेतलेला. पुढे बघा इथं मी साडीतलं असं आकाशी कलरचं असं बघा साडी आहे. त्यातलं मी असं बघा कपडे कट करून घेतलेले आहे. 3 चौकोनी कट करून घ्यायचे कपडे. असं व्यवस्थित नका त्रिकोण करायचा. अजून एक त्रिकोण करायचा नका. असं आपण छान असं त्याला डिझाईन करणार आहोत. त्या तिन्ही कोण्यांना छान अशी आपण डिझाईन करणार आहोत. तुम्हाला दाखवतेच. पहिल्यांदा असं ते त्रिकोण आहे असं करायचं जोडून घ्यायचा. दुसरा त्रिकोण चौका अजून एक घडी घालायची. अजून एक घडी घालायची. असं त्रिकोण करायचा. असं 3 ही त्रिकोण आणि साडी ब्लाऊजमधलं एक ते आपण असं डिझाईन करणार आहोत. हे बघा असं दोन्ही झालेले आहेत. आता बघा अजून एक केलं आणि हे बघा ब्लाऊजमधलं एक अजून एक आपण करणार आहोत. जरी तुम्ही साडीला केलं तरी चालेल किंवा आहे असं तुम्ही त्रिकोणमध्ये लावलं तर चालेल. अजून केलं नाही तरी चालेल. आता बघा हे सगळ्यांना आपण टिच करून घेतलेलं आहे. आता बघा हे आपण जोडून घेऊया. बघा सगळ्यात अगोदर काय करायचं इथे व्यवस्थित ठेवायचं आणि ते टिच करून घ्यायचं. त्याच्यावरती जोडून घ्यायचं. त्याच्यावरती तिसरा एक कपडा असा ठेवायचा आणि टिच करून घ्यायचा. जसं तुम्हाला डिझाईन पाहिजे तसं व्यवस्थित असं बघा सगळं जोडून घ्यायचं व्यवस्थित आणि टिच करून घ्यायचं. दोन्ही ठेवायचं. थोडं अंतर ठेवायचं खाली त्रिकोणावरती अंतर ठेवायचं. पहिला त्रिकोण ठेवा त्याच्या खाली थोडं अंतर ठेवून असं त्रिकोण करायचा आणि जोडून घ्यायचं. काय जोडून झालेलं आहे आपलं. आता बघा अशा पद्धतीने आपण लावायला घेणार. ठेवताना व्यवस्थित असं बघा ठेवून घ्यायचं. जरी तुम्हाला वाटते ना की अजून लेअर द्यायचे अजून लेअर दिली तरी चालेल. एक्स्ट्रा 2 लेअर दिल्या तरी चालतील. व्यवस्थित का खालचं व्यवस्थित बघायचं शिलाईत येते का व्यवस्थित असं घेताना चौकोन जरा मोठे घेतल्याचं एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. आता बघा आहे असं ठेवून व्यवस्थित मध्ये बरोबर ठेवायचं आणि त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. म्हणजे एकसारखं बरोबर लागलं. आता हे बघा आपलं छान असं लागलेलं. आता दुसरं पण असंच बघा मी चौकोनी तुकडे घेतलेले आहेत 2. त्याचं पण असं एक त्रिकोण करायचं अजून एक त्रिकोण करायचं आणि बरोबर हे इकडच्या कोण्यावरती असे आपण छान असं लावून घेणार आहोत. एकदम आपली साधी सिंपल अशी छान अशी तुम्ही डिझाईन होणार. तुम्ही अशी नक्की ट्राय करा. सहज सोपी आपलं त्याला जास्त काही नाही. आपलं साडीतले छोटंसं कपडा किंवा ब्लाऊजमध्ये जरा वेगळं कॉम्बिनेशन असं जरी तुम्ही डिझाईन केलं तर तुम्ही असं बघा पंचकोनी गळ्याला साधी सिंपल छान असे डिझाईन करू शकता. तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. छान असं बघा आणि तुम्ही असं नक्की डिझाईन ट्राय करा. व्यवस्थित असं बघा कोण्यावरती ठेवायचं. बरोबर मध्ये करून ठेवायचं. जेवढं तुम्हाला बाहेर आत पाहिजे तेवढं ठेवायचं. त्या मापानं तुम्ही असं घेतलं तर चालेल. आता बघा का सगळे जोडून झाले. धागे वगैरे कट करून घ्यायचे. आता लेस लावायला घ्यायला. लेस लावताना पण बघा जरी तुम्हाला गळ्याच्या पट्टीवर जवळ लावायची असली लेस लावली चालेल किंवा गळ्याची पट्टी सोडून बाहेरच्या साईडला थोडंसं अंतर ठेवून लावलं तरी चालेल. व्यवस्थित असं बघा जरी जाड बॉर्डर लावली तरी चालेल. इथं बघा मी आता लावताना पंचकोनी याच्यावर मी असं गोल शेपमध्ये लावणार आहे. तुम्हाला दाखवते. का आता इथं पंचकोनीचा शेप आलेला आहे. तिथं असं बघा गोल राऊंडमध्ये अशी लेस फिरवून घ्यायची. वाटलंच तर तसं दाब फिरवायचा आणि व्यवस्थित असं लावून घ्यायची. पहिला पण मी व्हिडिओ बघा 1 टकचा कमळ आसन किंवा रांगोळीचा पण असं वेगवेगळं बघा कटिंग आणि टिचिंग दाखवलेलं आहे. तर तसंही ट्राय करायचं नक्की. माझ्या फॅशन आयडिया नक्की जाऊन तुम्ही बघा. सहज सोपं मी कटिंग आणि टिचिंग दाखवलेलं आहे. आता व्यवस्थित बघा तो राऊंड झाले. आता खालच्या साईडने पण बघा बरोबर मध्ये करायचं आणि तिथं पण असा गोल राऊंडमध्ये आपण फिरवून घेणार प्लीज.
फक्त लावताना मग ती सेंटर बघायचं बरोबर मध्ये आलं पाहिजे, म्हणजे व्यवस्थित असं आपली छान असं डिझाईन होईल. किंवा फुल पण केलं तर चालेल, पण इथे मी गोल शेपमध्येच केलेलं आहे. आणि जरी गोल शेप केलं त्याच्यामध्ये डायमंड वगैरे तुम्हाला लावायचं असं लावलं तरी चालेल. आता बघा व्यवस्थित असं फिरून घ्यायचं. जरी तुम्हाला असं नसेल लावायचे, प्लेनमध्ये लेस लावली तरी चालेल, जरा बॉर्डरवाली किंवा छोटीवाली अशी लावली तरी चालेल. खाली पण बघा असं मी गोल शेप देऊन घेतले जातं. हे पण त्रिकोणावर असं कोण्यावरती गोल शेपमध्ये असं फिरून व्यवस्थित असं द्यायचं. हे करून गोलमध्ये लेस लावून घ्यायची, म्हणजे छान असं आपल्या बघा पंचकोनी ब्लाऊज डिझाईन होणार आहे. व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं. छान असं बघा आपले व्यवस्थित. जरी तुम्हाला जवळ अशी लेस लावली चालेल गळ्या शेजारी, किंवा थोडं अंतर गळ्याचं पट्टीस ठेवून लावली तरी चालेल. बघा आपली लावून झालेली आहे गळ्याला. आता कट करून घेऊया. बघा आपली साधी सिंपल छान अशी बघा पंचकोनी ब्लाऊज गळ्यावर छान अशी डिझाईन झालेली आहे. तुम्ही नशी नक्की ट्राय करा. पहिली पण मी बघा बाहीची डिझाईन अशी त्याचं पण दाखवलेली बाही डिझाईन साधी सिंपल, तर तुम्ही तशी पण नक्की ट्राय करा. किंवा वन टेक्स ब्लाऊजचं कटिंग पण दाखवले, तुम्ही नक्की ट्राय करा. छानच बघा साधी सिंपल आपली पंचकोनी ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. तो व्हिडिओ कसा वाटणार नक्की सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा. छान असं 3 कोण लेस वगैरे लावून केलेलं आहे. तर चला पुढल्या व्हिडिओ भेटू. बाय बाय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.